जीवन आपलं एक शॉर्ट फिल्म असती ना, त्या पद्धतीने आपलं जीवन आहे. परंतु आपल्याला वाटतं की आपण मोठा पिक्चर आपल्या जीवनाचा नक्कीच रंगवणार आहोत. परंतु कधी कुणाला किक बसेल हे कुणालाही माहीत नाही आहे. म्हणून हे जीवन आहे एकदम बिनधास्त जगा. बिनधास्त म्हणजे बिनधास्त. कारण की आपण जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर कधीतरी आपण जाणार हे आपल्याला नक्की माहिती आहे. बरोबर आहे का नाही? कारण की आपण ज्यावेळेस जन्म घेतला त्यावेळेस आपली बर्थ डेट आणि मरणाची डेट ही ठरलेली असते. त्याच्यामुळं आपण एकदा स्टेशनला बसलो, कोणत्या स्टेशनला आपल्याला नक्की तो उतरवणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. कारण की आपले आईवडील म्हणा, कोणी म्हणा, कोणकोणतं स्टेशनवरती उतरलेले आहेत हे आता आपल्याला कळलेलं आहे. परंतु कुणाचे दोन्ही असतील, कुणाचं एक नसेल आणि आपल्यालाही त्याच वाटेने जायचं आहे. परंतु ही शॉर्ट फिल्म कशी जगायची हे त्याच्या मनावरती. फक्त आपण मरणार आहोत हा जर तुम्ही विचार जर करत राहिलात ना तर जगणं तुम्ही विसरूनच जाल. म्हणून कधीही हा विचार करू नका. हाय ती लाईफ बिनधास्त जगा आणि सत्य आणि नीतीनेच जगा. कारण की वरती आपल्याला सर्वांना हिशोब द्यायचा आहे. म्हणून जगायचं असेल तर सत्य आणि नीतीने जगा. आणि आपली ह्युमन लाईफ आहे ती एकदम बिनधास्त जगा. कारण की तुम्हाला सांगू का, किती प्रॉपर्टी, पत्नी, नवरा, बायको आपण काही म्हणतो, माझ्या संग, माझं हे, माझं ते, कोणी कुणाचं नसतं. ज्यावेळेस तुकाराम महाराजाला न्यायला गरुड स्वतः आले त्यावेळेस तुकाराम महाराज प्रत्येकाला म्हणत होते, अरे चला माझ्याबरोबर वैकुंठाला जायचं आहे. त्याच वेळेस गावातले लोक, स्वतः त्यांची पत्नीसुद्धा त्यांना काय म्हटली, तुम्ही जा, तुम्हाला काही काम नाही आहे, आम्हाला संसार करायचा आहे. त्यांना ते कळलं का त्यावेळेस की कुठं चाललेत नेमकी. म्हणून एक म्हणे बघा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणून हाय ती लाईफ व्यवस्थित जगा, बिनधास्त जगा, हसा खेळा आणि मौज मस्ती करा. फिरणे वगैरे सगळं करून घ्या. कारण की कोणतं स्टेशन आपलं शेवटचं आहे हे आपल्याला कधीच सांगता येत नाही.